शैलेंद्रजी, चर्चेला आपल्यापासून सुरुवात करूयात. महाराष्ट्रातल्या भाजपा उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत काल रात्री उशिरापर्यंत भाजपाच्या केंद्रीय निवड समितीमध्ये खल झाला. काही ठिकाणी भाकरी फिरवली जाईल अशी चर्चा आहे. होईल असं? हां, काही ठिकाणी म्हणजे सर्वसामान्यपणे सर्वच निवडणुकांमध्ये आपण जर बघितलं तर विद्यमान आमदार म्हणजे ज्या वेळेला आघाडी किंवा युती म्हणजे 2 किंवा 3 पक्षांची युती आघाडी असते त्यावेळेला आधी जागा वाटपाची जी चर्चा असते त्याच्यामध्ये ABC कॅटेगरी म्हणजे ज्या विद्यमान आमदार आहेत त्या जागा, मग कमी फरकाने हरलेल्या जागा आणि मग अजिबातच कधी न जिंकलेल्या जागा, अशा प्रकारची श्रेण्या असतात. आणि त्यामध्ये विद्यमान आमदार जे असतात त्याच्यामध्ये देखील काही ठिकाणी त्या आमदाराच्या विषयीची नाराजी असते. म्हणजे त्या मधल्या 5 वर्षामध्ये त्याच्याविषयीचं काहीतरी प्रकरण बाहेर आलेलं असतं, कोणाचं काहीतरी कोणाला तरी एखाद्या कोर्ट केसमध्ये शिक्षा झालेली असते किंवा कोणाच्याबद्दल प्रचंड नाराजी काहीतरी इतर कुठल्या प्रकरणामुळे असते. म्हणजे एखाद्या सहकारी बँकेचा घोटाळा असेल म्हणा किंवा एखादं वेगळंच प्रकरण कुठलं तरी असेल, अशा अनेक कारणांनी त्या उमेदवाराविषयी असते. काही उमेदवार हे निष्क्रिय ठरलेले असतात, म्हणजे 5 वर्षात त्यांचा काही ठसा उमटलेला नसतो किंवा काही काम केलेलं नसतं किंवा काही 2-3 वेळेला आमदार राहिलेत पण आता त्यांना बदलायची गरज आहे अशी शक्यता असते. तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ते पक्ष ठरवतात आणि त्याप्रमाणे आत्ता भारतीय जनता पक्षाच्या निवड समितीची जी काही बैठक दिल्लीत झाली आहे त्यातनं आत्ता ज्या बातम्या येतात त्याच्याप्रमाणे अर्थातच त्यांच्या विद्यमान म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये त्यांचे 105 आमदार आहेत. तर मला असं वाटतं की लोकसभेच्या त्यांच्या खूप वाईट परफॉर्मन्समुळे महाराष्ट्रातल्या तितक्या मोठ्या प्रमाणात भाकरी फिरवली जाणार नाही. म्हणजे खूप जास्ती उमेदवार चेंज होतील असं वाटत नाही मला विद्यमान आमदार. पण काही म्हणजे एक 5-10 उमेदवार जे आहेत विद्यमान आमदार त्यांच्या जागा कदाचित बदलल्या जाऊ शकतात असं मला वाटतं. वारंवार जे मध्ये सर्वेक्षण सुरू असतं पक्षाच्या पातळीवरती, त्या दृष्टीने देखील यावरती मोठं काम होईल असं दिसतंय. इंटरनल सर्व्हे येतात, त्याच्या बातम्या जर बाहेर आल्या तर ते काही इंटरनल सर्व्हे नाही म्हणतात, कारण त्यांचे जे आतले सर्व्हे असतात ते कधीच बाहेर येत नाहीत. परंतु ती असेसमेंट त्या उमेदवाराकडनंही केली जाते अनेकदा, त्याच्यानंतर पक्षही करत असतो आणि वेगवेगळ्या रचनाही त्यांच्या करत असतात. म्हणजे केंद्रीय भाजपची एक वेगळी यंत्रणा आहे, राज्यातले आहे प्लस विद्यमान आमदार असतात तेही करत असतात. पण भाकरी फिरवण्याच्या पातळीवर मला असं वाटत नाही की म्हणजे एरवी 15-20% जर बदलत असतील आमदार किंवा काही वेळेला 30% बदललेत सिटिंग आमदार, असंही काही वेळेला झालेलं आहे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये. पण यावेळेला मला असं वाटतं की एक 5 ते 10% म्हणजे 100 पैकी एक 10 जागा ते बदलतील आमदार विद्यमान 5 ते 10च्या मध्ये असं निश्चितपणे वाटतं. तुम्हाला काय वाटतं यावरती शैलेंद्रजी म्हणाले तर? यावेळेला एक फरक आपण लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला जे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि सेना आणि भाजप असे 4च होते. यावेळेला काय झालं, हे 2 पक्ष फुटले आणि वेगळे झाल्यामुळे ना त्यांच्या या सगळ्या प्रक्रियेचा थोडासा दबाव हा पक्षांतर्गत उमेदवारांवर सुद्धा आला आहे. याचं कारण काय असतं की अनेकदा मतदारसंघ लागून असतात, त्याच्यानंतर जातीची गणित असतात, त्याच्यामध्ये नाराजी असते किंवा 2 वेगळ्या मित्रपक्षांच्या उमेदवारांचं किंवा आमदारांचं परस्परांची सख्य आहे की नाही हा मुद्दा असतो. त्याच्यानंतर अशी आघाडी ज्यावेळेला होते 3-3 पक्षांची त्यावेळेला इतर पक्षांची मतं एकमेकांकडे ट्रान्सफर होतात की नाही हा एक मुद्दा असतो. ती ट्रान्सफर होण्याचे अनेक निकष असतात, त्याच्यात जातीचा निकष असतो, त्याच्यात त्या प्रदेशाचा निकष असतो, एकमेकांच्या संबंधांचा निकष असतो, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे उमेदवार ठरवणं हे तशा अर्थाने सोपं नसतं. म्हणजे अगदी निवडून येणाऱ्या जागा ज्या तुमच्या आहेत नक्की हक्काच्या जागा त्यावेळी तिथे सुद्धा काही वेळेला उमेदवार ठरवण्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. आणि आत्ता या दोन्ही बाजूला आहेत या अडचणी. म्हणजे या महाविकास आघाडीकडे सुद्धा हेच कारण आहे की सगळ्यांना अकॉमोडेट करायचं आहे आणि तिकडे पण असं आता भारतीय जनता पक्षाने गेल्या वेळेला जेवढ्या जागा लढवल्या होत्या तेवढ्या लढवायच्यात का कमी लढवायच्या असं काही लोक आपले बसवावे लागतात शांत. ही पण प्रक्रिया आता चालू आहे. म्हणजे उमेदवारी जाहीर करताना ज्यांना उमेदवारी मिळणार नाही किंवा जे मतदारसंघ मित्रपक्षांकडे जाणार आहेत आपल्या त्यांच्याही तिथेही त्या लोकांना पॅसिफाय करणं, त्यांना जो उमेदवार असेल त्यासाठी कामाला लावण्याची तयारी करणं. कारण स्थानिक पातळीवरती देखील मला वाटतं जे मित्रपक्ष आहेत त्यांचं सहकार्य लाभणं हा देखील एक खूप महत्त्वाचा त्यातला घटक आहे. हा खूप मोठा मुद्दा. याचं मुख्य कारण काय माहिती आहे का की शिवसेना आणि भाजप आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष एकत्र निवडणुका लढले. 3-3 निवडणुका त्यांनी मित्रपक्ष म्हणून लढलेल्या आहेत. झालं आहे आता असं की हे इकडचे लोक तिकडे आणि तिकडचे लोक इकडे आल्यामुळे ज्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्यात हे आता मित्रपक्ष होऊन बसलेत एकमेकांचे. त्याच्यामुळे काल शत्रू असलेले आज मित्र झालेले त्यांना जागा घेणं आणि मुख्य मगाशी मी म्हणालो तसं
जो परंपरागत राष्ट्रवादीचा मतदार आहे त्यांनी यावेळेला भाजपला मत देणं किंवा भाजपचा जो पारंपरिक मतदार आहे त्यांनी यावेळेला अजित पवारांच्या उमेदवाराला मत देणं ही प्रक्रिया तशी म्हटलं तर सोपी नाही आहे ती एक मोठी एक त्या प्रत्येक मतदाराच्या मनातली एक मानसिक प्रक्रिया संघर्षही असतो तो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ठेवून उमेदवारी जाहीर करावी लागते. असं असलं तरीसुद्धा आत्ता जो विलंब दोन्ही करतायत आघाडी आणि महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघंही जो विलंब करतायत तेवढा विलंब व्हायचं कारण नाही खरं. कारण आपण आता जो महायुतीबद्दल बोललो तर आज महाविकास आघाडीची पण बैठक झाली आहे.